आपल्या रोजच्या आहारात ना एक छोटासा केलेला बदल ना हळूहळू आपल्याला त्याचे फायदे दिसू लागतात. नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर अशा पद्धतीने लेकाला बाय करून ना स्वतःचं आवरून घेतलं आणि एकीकडे ना आमच्या रुसूबाई रुसलेल्या आहेत, कारण तिला ना स्पेलिंग लर्न करायच्या नव्हत्या. लर्न ऑलरेडी झालेले आहेत, फक्त व्हिडिओ करायचा होता आणि तो मी टीचरांना पाठवायचा होता, तर ते करायचं नव्हतं. त्यानंतर मग तिला कसं बसं मनवलं, स्कूलला सोडलं आणि त्यानंतर मग घेतलं घरातली कामं बाकीची आवरायला. कारण की जरी स्वयंपाक सकाळी झालेला असला तरी पण छोटी मोठी कामं इतकी पडलेली असतात घरात की आपल्या बायकांचा हात काही बसत नाही. त्याच पद्धतीने असंही आणि बऱ्याचशा गोष्टी ना मग अशा रिकाम्या वेळेत आपल्याला आठवतात. जसं की हा ब्लाऊज पीस, मी खणाचा हा ब्लॅक कलरचा आणि मरून कलरचे काठ, इतका सुंदर ब्लाऊज पीस आहे, खणाचा ब्लाऊज पीस आहे. तो 1.5 वर्ष झालं घेऊन पण अजून काही शिवलेला नाही आहे. त्याचा कसा पॅटर्न शिवते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. नंतर घेतली चटणी बनवायला शेंगदाणे, जवस, तीळ, कारळं समप्रमाणात घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मिरच्या भाजून घेतल्या. त्यानंतर 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं भाजून घेतलं. नंतर 1 मोठी वाटी कढीपत्ता ताजा घेतलेला आहे, ते सर्व जिन्नस भाजून घेतले, थंड करायला ठेवले. त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सर्व जिन्नस एकत्र बारीक करून घेतले आणि त्यामध्ये नंतर मग लसूण टाकलेला आहे. ही जेवणाच्या ताटातला स्वाद वाढवणारी चटणी तर तयार आहे, पण यामध्ये वापरला गेलेला प्रत्येक घटक हा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे, त्यामुळे ही मी नेहमी बनवते. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा.